हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन 8th मॅथ्स क्लास. आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 6.4. आपण मागच्या 3 व्हिडिओजमध्ये बघत आहोत लेसन फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्राइक एक्सप्रेशन्स. प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये हा फॉर्म्युला यूज केला होता आपण. x² + a + b * x + ab = x + a into another bracket x + b. 6.2 मध्ये हा फॉर्म्युला यूज केला होता आपण आणि 6.3 मध्ये हा फॉर्म्युला यूज केला होता. आता आणखी थोडं डिटेलमध्ये मी परत सांगते की हे जे एक्सप्रेशन आहे त्याचे फॅक्टर्स या स्वरूपात पडतात. म्हणजे x² प्लस इंटू ब्रॅकेट a + b ब्रॅकेट कंप्लीट x + ab या स्वरूपाचं एक्सप्रेशन दिलं असेल तर आपण त्याचे फॅक्टर्स x + a आणि x + b असे करतो. a³ + b³ या स्वरूपाचं दिलं असेल तर त्याचे आपण फॅक्टर्स केले. एका ब्रॅकेटमध्ये a + b इंटू दुसरा ब्रॅकेट a² - ab + b². त्याच्यानंतर 6.3 मध्ये आपण हा फॉर्म्युला यूज केला. 6.3 मध्ये याचे फॅक्टर्स केले. जर दिलेलं एक्सप्रेशन a³ - b³ असेल तर a - b दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a² + ab + b² असे त्याचे फॅक्टर्स होतात. आणि आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 6.4. तर 6.4 मध्ये हे तीनही फॉर्म्युले आपल्याला लागणार आहेत. फर्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. सिम्प्लिफाय m² - n² अपॉन m + n ब्रॅकेट स्क्वेअर into m² + mn + n² डिवाइडेड बाय m³ - n³. आपल्याला यातल्या प्रत्येक एक्सप्रेशनचा विचार करायचा आहे. आता m² - n² म्हणजे दोन स्क्वेअर्सचे सबट्रॅक्शन असं असेल तर आपण m + n आणि m - n असे त्याचे फॅक्टर्स करतो. m² - n² चे फॅक्टर्स m + n m - n आणि इथे आपण m + n² असा लिहू शकतो. स्क्वेअर म्हणजे त्याच टर्मला मल्टिप्लाय करायचं आणि इथे येईल m² + mn + n². हे जे एक्सप्रेशन आहे याचे फॅक्टर्स पडत नाही, परंतु हा कोणाचा तरी फॅक्टर आहे. तर आपण कोणाचा फॅक्टर आहे ते बघूया. m³ - n³ चे मात्र फॅक्टर्स पडतात. दोन क्यूबचं सबट्रॅक्शन आपण बघितलेले आहे. फॅक्टर्स येतात m - n आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m² + mn + n². हे दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत. ही डिव्हिजन 1 झाली आणि इथे राहिले m - n m + n. आता इथे ही टर्म आणि ही टर्म यांचं डिव्हिजन झालंय. न्यूमरेटर मध्ये 1 आले आणि डिनॉमिनेटर मध्ये m - n. तर आता पुन्हा m - n हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट डिव्हिजन झाली 1 आला आणि 1/m + n राहिले. एक्झाम्पल नंबर 2. a² + 10a + 21 upon a² + 6a - 7 into a² - 1 upon a + 3. त्या प्रत्येक एक्सप्रेशनचं आपण फॅक्टरायझेशन करूया. आता a² + 10a + 21 तर सरावून आपण फॅक्टर्स पटकन लिहू शकतो, पण मी ते थोडंसं डिटेलमध्ये सॉल्व करते आणि मग जे फॅक्टर्स मिळतील ते आपण त्या प्लेसवरती लिहूया. इव्हनचे आपण फॅक्टर्स करत असतो. 7 3 जा 21 आणि 7 आणि 3 चे ऍडिशन इथे येते 10. तर a² + 7a + 3a + 21. तर इथे a कॉमन घेतला तर यातून राहिला a आणि यातून राहिला 7. इथं 3 कॉमन घेतला या दोघांतून तर a + 3 7 जा 21. a + 7 आणि a + 3 असे फॅक्टर्स पडतात या टर्मचे. आपण त्या जागेवर लिहूया ते a + 7 आणि a + 3. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरे हे एक्सप्रेशन जे आहे त्याचे फॅक्टर्स करायचे आहेत. 6a - 7. तर यातल्या 7 चे फॅक्टर्स करायचे झाले तर 7 1 जा 7. 7 is a prime number. No any other type of factorization is possible there. Only 7 1 जा 7. प्रॉडक्ट जर निगेटिव्ह यायचं असेल तर वन ऑफ द फॅक्टर्स इज निगेटिव्ह. हा 7 निगेटिव्ह की हा 1 निगेटिव्ह हा आपण आता कसं ठरवतो तर मिडल साइन असेल ते मोठ्या फॅक्टरला द्यायचं. मग राहिलेलं फॅक्टर असेल तो निगेटिव्ह म्हणजे अपोजिट साइडचा असेल. +7 - 1 बघा +7
7 येईल, -1 येईल, 7 - 1 6 +6 आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन मात्र नेगेटिव्ह येतं. या दोघांतून a कॉमन, इथे राहिला a, इथे राहिले 7 आणि इथे -1 आपण कॉमन घेतला, राहिला a आणि इथे राहिले 7. हे मायनस साइन बाहेर आल्यामुळे आपली साइन्स चेंज झाली. a चं साइन प्लस 7 चं साइन सुद्धा प्लस राहील. a + 7 दोन्हीकडे आहे म्हणजे या टर्म मध्ये आणि या टर्म मध्ये सुद्धा. तर पहिल्या टर्म मधून राहिला a, दुसऱ्या टर्म मधून राहिला -1 आणि म्हणून a² + 6a - 7 चे फॅक्टर्स a + 7 a - 1. ते आपण आता इथे लिहूया. आता फॅक्टर्स करूया a² - 1 चे. a² - 1² म्हणजे दोन स्क्वेअरचे सबट्रॅक्शन असेल तर आपण स्क्वेअर रूट्स घेतो आणि स्क्वेअर रूटचे एकदा ॲडिशन एकदा सबट्रॅक्शन हे आम्ही इथं लिहिलेले आहेत. आणि a + 3 याचे फॅक्टर्स होत नाही. हा फॅक्टर्स करण्याची गरजही नाही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये आला तर हे डिव्हिजन 1 झाली, तसंच ही डिव्हिजन 1 झाली आणि a - 1 खरं तर मुलांनी एक्झाम मध्ये असं स्क्रॅच आउट करायचं नाही, एका स्टेपला एक डिव्हिजन करत जायचं. डिव्हिजन करताना बरेच मुलं कट करतात, तिथे स्क्रॅच आउट करतात ती टर्म. तर आपण तसं न करता काय करणार आहोत आपण, लेट्स डिवाइड बाय a + 7 टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर असं लिहून टाकलं की मग तुम्हाला ही डिव्हिजन 1 झाली आणि 1 इंटू a + 3 a - 1 आणि इथे a + 1 a - 1 आणि a + 3. आता त्यानंतर आपण डिवाइड करूया a + 3 या टर्मने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. लेट्स डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय a + 3. त्यामुळे इथे राहतील आता म्हणजे इथली a + 3 आणि a + 3 टर्म तुम्हाला आता इनविजिबल झाली म्हणजे डिव्हिजन झाल्यानंतर 1 आला आणि 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर राहिलेल्या टर्म्स इथे आपल्याला दिसतात. तर आता पुन्हा a - 1 डिनॉमिनेटर मध्ये आहे, न्यूमरेटर मध्ये पण आहे. तर पुन्हा लिहायचं लेट्स डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय a - 1. तर असं केल्यामुळं कुठेही स्क्रॅच आउट करावं लागत नाही किंवा पेपरमध्ये हे दिसायला चांगलं दिसत नाही आणि म्हणून या एक्झाम्पलचं फायनल आन्सर येतं a + 1. एक्झाम्पल नंबर 3, 8x³ - 27y³ डिवायडेड बाय 4x² - 9y². एक्झाम्पल ऑब्झर्व केलं तर असं लक्षात येईल की हे क्यूबचं सबट्रॅक्शन आहे आणि इथे स्क्वेअरचं सबट्रॅक्शन आहे. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल्स, अशा प्रकारच्या एक्सप्रेशनचे फॅक्टर्स आपण केलेले आहेत. म्हणजे a³ - b³ या पद्धतीनं याचं फॅक्टरायझेशन होईल आणि a² - b² या पद्धतीनं डिनॉमिनेटरचं फॅक्टरायझेशन होईल. तर आता मी a³ - b³ चा फॉर्म्युला परत एकदा तुमच्यासाठी इथे लिहिते. a - b a² + ab + b². आपल्याकडे a आहे 2x, याचं क्यूब रूट होईल 3y, यातली होईल 4x² + 3 2 6xy आणि याचा स्क्वेअर म्हणजे 9y². म्हणजे आपण आता याचे फॅक्टर्स इथं लिहूया. प्रत्येक टर्मचं थोडंसं एक्सपान्शन त्या करेक्ट येण्यासाठी किंवा ॲक्युरेट येण्यासाठी थोडं बाजूला कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि मग फायनल टर्म्स मात्र या मेन स्ट्रीम मध्ये लिहित जायचे आहेत. 2x - 3y आणि दूसरा ब्रॅकेट 4x² 6xy + 9y². नंतर याचं फॅक्टरायझेशन a² - b² म्हणजे a + b आणि a - b. आता यातला a² म्हणजे 4x², तर a काय आहे, a म्हणजे 2x, याचं स्क्वेअर रूट 2x आणि याचं स्क्वेअर रूट 3y. तर एकदा ॲडिशन होईल आणि एकदा 2x आणि 3y मध्ये सबट्रॅक्शन होईल. तर
इथे 2x मायनस 3y आणि 2x मायनस 3y या दोन टर्म्स सेम आहेत डिव्हिजन मध्ये 1 आणि आता न्यूमरेटर मध्ये राहील 4x² प्लस 6xy प्लस 9y² आणि डिनॉमिनेटर मध्ये राहील 2x प्लस 3y. मुलांनो आता आपण बघूया एक्झाम्पल नंबर 4. तर x² मायनस 5x मायनस 24 याचे आपल्याला फॅक्टर्स करायचे आहेत. तर इथे 24 चे फॅक्टर्स 8 3 जा 24 आणि 8 आणि 3 चा डिफरन्स आहे 5. मी डिफरन्स म्हणाले कारण इथे मायनस साइन आहे. मग 24 चे फॅक्टर्स 8 3 जा इथे मायनस साइन आहे. तर या दोन फॅक्टर पैकी एक फॅक्टर नेगेटिव्ह असणार आहे. तर निगेटिव्ह साइन आपण मोठ्या फॅक्टरला देतो. म्हणून -8 प्लस 3 -5 झाले. 24 8 3 जा 24 त्यातला मोठा फॅक्टर 8 आहे. तर 8 ला साइन मिडल टर्मची. मग राहिलेलं दुसरं अपोजिट साइन जे राहतं ते साइन दुसऱ्या फॅक्टरला आपोआप येतं. कारण अपोजिट साइनचंच मल्टिप्लिकेशन नेगेटिव्ह नंबर येतो. तर या जागेवरती आता मी लिहिलंय x मायनस 8 x प्लस 3 हे झाले फॅक्टर्स याचे. ही पण स्क्वेअर टर्म आहे आणि ही पण स्क्वेअर टर्म आहे. तर x प्लस 8 x मायनस 8 आणि इथे x मायनस 8 इंटू x मायनस 8 बाय मिस्टेक इथे इक्वल साइन आलं होतं. तर आपण या प्रत्येक टर्मचे फॅक्टर्स केलेले आहेत. आता आपण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे एका वेळी एक टर्म न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये जर सारखी असेल तर 1 असा कोशंट मिळेल. तर x मायनस 8 कॅन्सल झाले. नंतर x प्लस 3 नंतर x प्लस 8 आणि x प्लस 8 ही एक टर्म डिवाइड होईल आणि ही सुद्धा टर्म न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीकडे असल्यामुळे म्हणजेच इथे न्यूमरेटर मध्ये ज्या टर्म्स आहेत त्याच टर्म्स डिनॉमिनेटर मध्ये आहेत. नंबर ऑफ टर्म्स पण सेम आहे आणि त्या टर्म्स सुद्धा एक्झॅक्टली सेम आहे. म्हणून डिव्हिजन झाली 1 आणि इथे आपल्याला फायनल आन्सर मिळतंय 1. आता बघूया एक्झाम्पल नंबर 5 कडे. 3x² minus x minus 2 divided by x² minus 7x plus 12 divided by 3x² minus 7x minus 6 divided by x² minus 4. मगाच्या 4 एक्झाम्पल मध्ये आणि या एक्झाम्पल मध्ये असलेला फरक तुम्हाला जाणवला का बघा. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आधीच्या इथे मल्टिप्लिकेशन होतं आणि आता आहे डिव्हिजन साइन. तर आपण डिव्हिजन मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज करू शकतो कारण ही जी टर्म आहे ज्यांना आपल्याला या पहिल्या टर्मला डिवाइड करायचं आहे त्याचा जर रेसिप्रोकल घेतला तर इथे आपण मल्टिप्लाय साइन देऊ शकतो. पहिल्यांदा ते आपण काम करणार आहोत की डिव्हिजन आपण मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज करणार आहोत. म्हणजे x² मायनस 4 हा इथला न्यूमरेटर होईल आणि हा डिनॉमिनेटर मध्ये जाईल. जी मगाशी 4 एक्झाम्पल सॉल्व केली त्या पद्धतीने हे पुढे सॉल्व करू शकतो. तर पहिल्यांदा याचे फॅक्टर्स तर त्यासाठी आपण पुन्हा डिटेल मध्ये साइडला सॉल्व करूया. 3 2 जा 6 आपल्याला इथे 2 चे फॅक्टर्स करायचे नसून या दोघांचं जे प्रोडक्ट येतं म्हणजे 6 खरं तर -6 त्याचे फॅक्टर्स करायचे आहेत आणि आपल्याला कसा डिफरन्स पाहिजे 1 चा डिफरन्स पाहिजे. तर 3 2 जा 6 1 चा डिफरन्स आहे. जेव्हा इथे निगेटिव्ह साइन असेल किंवा इथे निगेटिव्ह साइन असेल तेव्हा डिफरन्स पाहिजे म्हणायचं आणि जेव्हा इथे ऍडिशन दोन्हीकडे साइन असेल तेव्हा ऍडिशन पाहिजे म्हणजे आपल्याला फॅक्टर्स मिळतात. तर 3 2 जा 6 3 आणि 2 मध्ये 1 चा डिफरन्स आहे. पण आपण कोणाला निगेटिव्ह साइन द्यायचं 3 ला कारण 3 आणि 2 मध्ये 3 मोठा आहे आणि म्हणून आपण पुढे फॅक्टर्स करत जाऊया. तोंडी करायचं नाही, गडबड करून चुकीचं करायचं नाहीये आपल्याला. तर आपण त्याऐवजी काय करू इथे डिटेल मध्ये सॉल्व करू. हा -x जो आहे तो आपण कसा लिहू शकतो -3x + 2x म्हणजे -x मिळाला. आता इथे 3x कॉमन निघाला. इथे राहिला x इथे 3x * 1 आहे इनविजिबल 1 देयर इज नो 1 असं होत नाही तर 1 इज देअर. आपण म्हणतो की
तिथे कोणी नाही आहे असं नाही, तर 1 आहे तिथे आणि म्हणून तो आपण इथे 1 आला. 3x जेव्हा कॉमन गेला तेव्हा इथे 1 आला. तसं इथे 2 × 1 आहे तिथे पण 2 8 जा 2 अशा पद्धतीनं 1 आहे तिथे. 2 कॉमन घेतल्यावर इथे x इथे -1. आता x -1 कॉमन, तर 3x + 2 हे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल. याचे फॅक्टर्स घेऊया. तर इथे इझी आहे कारण याचा कोएफिशियंट 1 आहे, त्यामुळे 12 1 जा 12. 12 चे फॅक्टर्स आपल्याला करायचे आहेत. आता 12 चे फॅक्टर्स 4 3 जा 12. मी डायरेक्टली आन्सरच सांगितलेला आहे कारण आपण ऑलरेडी बऱ्याचदा आता 4 3 जा 12 आणि 4 आणि 3 7. आता मी इथे ऍडिशन 7 पाहिजे म्हटलं. ऍडिशन 7 म्हणजे प्रॉडक्ट 12 आहे आणि जर नेगेटिव्ह साइन मिडल साइन जर नेगेटिव्ह आहे तर ते मिळवण्यासाठी आपल्याला -7 आणि या दोघांचं प्रॉडक्ट होईल पॉझिटिव्ह नंबर. तर फॅक्टर्स होतील x -3 आणि x -4. आता पुढे x² -4 म्हणजे x + 2 x -2. दोन स्क्वेअरचं सबट्रॅक्शन म्हणजे स्क्वेअर रूटची डायरेक्शन एकदा सबट्रॅक्शन. आता इथे परत एकदा आपण सॉल्व्ह करूया. इथे 3 6 जा 18 -18. तर आपल्याला पाहिजे डिफरन्स पाहिजे 7 चा. तर कसा येईल डिफरन्स 7 चा? 9 2s are 18. 9 आणि 2 मध्ये 7 चा डिफरन्स आहे. 7 चं साइन मायनस आहे. मायनस साइन बिगर फॅक्टरला देणार आणि म्हणून -9 झाले. आणि आता आपल्याला इथं प्रत्येक सॉल्व्ह करावं लागेल. 3x² -9x + 2x -6. तर 3x कॉमन, x -3 आणि इथे 2 कॉमन या दोघातून 2 ब्रॅकेटमध्ये x -3. तर आपण आता सांगू शकतो की x -3 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3x + 2 जे न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये जे आहे त्यांना आपण सेम साइन करूया. दोन्हीकडे आहेत म्हणजे डिवाइड झाले 1 आला. नंतर यानंतर कॉमन असं कोणतंही नाही, तर आपण काय करूया x -1 राहिल्या कोणत्या टर्म्स त्या सगळ्या न्यूमरेटर मध्ये न्यूमरेटरच्या लिहूया आणि डिनॉमिनेटर मध्ये लिहूया. तर या पद्धतीनं याचं फॅक्टर्स येतात. याच्या पुढे जाऊन आपण एक x -3 असं दोनदा टर्म आलेले आहेत म्हणजे आपण त्याचा स्क्वेअर लिहू शकतो. एक्झाम्पल नंबर 6 4x² -11x + 6. तर हे आपण बाजूला घेऊन सॉल्व्ह करूया आणि डायरेक्टली फॅक्टर्स मिळाल्यानंतर ते आपल्या मेन स्ट्रीम मध्ये घेत जाऊया. तर 4 6 जा 24. 24 चे फॅक्टर्स करायचे आहेत आणि तिथे आपल्याला ऍडिशन पाहिजे कारण 24 प्रॉडक्ट पॉझिटिव्ह आहे म्हणजे आपल्याला ऍडिशन पाहिजे आणि ते दोन फॅक्टर्स नेगेटिव्ह येणार आहेत. 8 3 जा 24. जर दोन्ही फॅक्टर्स नेगेटिव्ह घेतले तर मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रॉडक्ट प्लस येईल आणि आपल्याला मिडल टर्म मायनस मिळेल. मग 4x² -8x -3x. तर कॉमन निघतो 4x, इथे राहिला x. 4 2 जा 8 आणि इथून 3 कॉमन घेतला तर इथे राहील x. हे मायनस साइन बाहेर असल्यामुळे मायनस मायनस आणि मग प्रॉडक्ट होईल प्लस. 3 2 जा 6. x -2 आणि 4x -3 असे येतात फॅक्टर्स. तर इथे लिहूया आपण ते x -2 4x -3 आणि हे स्क्वेअर्स आहेत. 16x² हा 4x चा स्क्वेअर आहे आणि 9 हा 3 चा स्क्वेअर आहे. दोन स्क्वेअरचं सबट्रॅक्शन. तर स्क्वेअर रूटची एकदा ऍडिशन एकदा सबट्रॅक्शन आणि त्यामुळे काय होईल की आता सेम टर्म्स असतील तर डिव्हिजन तिथे 1 होईल आणि राहिलेल्या टर्म्स आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या स्वरूपात लिहिल्या आणि हे आहे फायनल आन्सर. या एक्झाम्पल मध्ये इथे डिव्हिजन साइन आहे तर आपण मगाशी केल्याप्रमाणे पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन साइन मध्ये हे जर चेंज करायचं झालं तर
यातला न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये जाईल आणि डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये येईल. म्हणजे ज्यांना आपण डिवाइड करायचं आहे त्या टर्मचा रेसिप्रोकल आपल्याला घ्यावा लागेल. हा a क्यूब मायनस 27 अपॉन 5a² मायनस 16a प्लस 3 ही पहिली टर्म जी आहे ती पण तशीच्या तशी इथे लिहिली. आता मल्टिप्लिकेशन साइन घेणार आहोत डिव्हिजनच्या ऐवजी. त्यामुळे काय होईल, यातला डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये येईल आणि हा डिनॉमिनेटर होईल. मग आपण नेहमीच्या पद्धतीने प्रत्येकाचे फॅक्टर्स करत जाणार आहोत. तर आता a क्यूब मायनस 27 चे फॅक्टर्स, 2 क्यूबचं सबट्रॅक्शन म्हणजे क्यूब रूटचं सबट्रॅक्शन एकदा आणि दुसऱ्या टर्म मध्ये याचा स्क्वेअर, अपोजिट साइन, दोघांचं प्रॉडक्ट, नंतर 3 चा स्क्वेअर 9. हे झालं याचे फॅक्टर्स. आता याचे फॅक्टर्स आपण बाजूला करून घेऊया, कारण तिथे हा कोइफिशियंट एक्सेप्ट 1 आहे. 5 3 जा 15 आणि 15 चे फॅक्टर्स 16 पाहिजे आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही फॅक्टर्स असू शकत नाही. 15 1 जा 15, 15 आणि 1 झाले 16 आणि आपल्याला प्रॉडक्ट पॉझिटिव्ह, मिडल टर्म निगेटिव्ह, तर आपल्याला -15 -1 असे फॅक्टर्स मिळतील. तर आपण लिहूया आणि त्यामुळे पुढे काय होईल, 5a यातला राहिला a -3 आणि यातला -a कॉमन घेतला आपण. इथे सुद्धा काय आहे, 3 into 1 आहे. इथे काय आहे, 3 into 1 आहे. तो 1 बाजूला घेतला आपण, ब्रॅकेट बाहेर घेतला, तर इथे राहिले a आणि या मायनस साइन मुळे इथेही मायनस साइन दिलं तर मायनस मायनस प्रॉडक्ट प्लस होईल. म्हणून फॅक्टर्स येतील a -3 आणि 5a -1. आता आपण याचे फॅक्टर्स मिळवूया. तर हे स्क्वेअरचं सबट्रॅक्शन आहे, लक्षात आलं का बघा तुमच्या. हा 5a स्क्वेअर आहे, 5 चा स्क्वेअर 25, a चा स्क्वेअर a स्क्वेअर, 1 हा 1 चा स्क्वेअर आहे म्हणजे 5a प्लस 1. स्क्वेअरचं सबट्रॅक्शन म्हणजे एकदा स्क्वेअर रूटचं ऍडिशन, एकदा सबट्रॅक्शन. आणि मग आता इथं आपण या टर्मला आलो. जर a+3 चं एक्सपान्शन बघितलं तर a² + 9, पण ती जी आणखी एक टर्म येते ती या दोघांचं प्रॉडक्ट इंटू 2 असते. 2ab ही जी टर्म असते ती तिथं 6a आले असते, पण तसं नाही आहे, इथं 3a आहे. त्यामुळे ही टर्म आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेली असते. ही टर्म अशीच ठेवून द्यायची. काही जण गडबडीत a+3 ब्रॅकेटचा स्क्वेअर असं समजून तिथे लिहितात, त्यामुळे पुढे एक्झाम्पल चुकत जाते. a -3 आणि a -3 सेम टर्म्स, डिव्हिजन पण आली. इथे ही टर्म आणि ही टर्म सेम आहे, पुन्हा डिव्हिजन न्यूमरेटर मध्ये जी टर्म आहे तीच डिनॉमिनेटर मध्ये, डिव्हिजन 1 झाली. आता 5a -1 इथे पण आहे आणि इथे पण आहे, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीकडे आहे, तर ती डिव्हिजन सुद्धा 1 झाली आणि आन्सर आले 5a + 1. चुकू नये, ॲक्युरेट आन्सर मिळावं यासाठी तुम्ही एका वेळेला एक डिव्हिजन कंप्लीट करून मग पुढच्या स्टेपला दुसरे डिव्हिजन करू शकता. आणखी 2 स्टेप वाढतात, पण कॉन्फिडन्स असल्याशिवाय एकाच वेळी सगळ्या टर्म्स कॅन्सल करणं किंवा स्क्रॅच आउट करणं अजिबात चुकीचं आहे. त्यामुळं लिहिलेलं चेकिंग करणाऱ्याला समजत नाही. तर इथे ह्या 2 टर्म्स इक्वल होत्या, डिव्हिजन 1 झाली. नंतर या 2 टर्म्स न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये सेम होत्या, डिव्हिजन 1 झाली. या 2 टर्म्स न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये होत्या, डिव्हिजन 1 झाली. आणि राहिले 5a + 1. प्रॅक्टिस सेट 6.4 मधलं हे लास्ट एक्झाम्पल आहे. आपण फॅक्टर्स करत जाऊया. 1 - 2x + x². तर याचा स्क्वेअर रूट आहे 1 आणि याचा स्क्वेअर रूट आहे x. तर या दोघांमध्ये जर सबट्रॅक्शन साइन दिलं आहे त्याचा स्क्वेअर एक्सपान्शन कसं होईल, तर 1² x² आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन -x आणि त्याचा टॉयस इथे आहे, म्हणजे 1 - x ब्रॅकेट स्क्वेअर आहे.
आणि डिनॉमिनेटरमध्ये आहे 1 मायनस एक्स क्यूब. 2 क्यूबचं सबट्रॅक्शन आपण लिहितो 1 मायनस एक्स. 1 स्क्वेअर इज 1. हे प्लस साइन या दोघांचं प्रॉडक्ट 1 इंटू एक्स इज एक्स आणि त्यानंतर एक्सचा स्क्वेअर. इथे 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स. आता सेम टर्म्स असतील तिथे आपण इथे स्क्वेअर आहे आणि इथे एकच टर्म आहे तर यातली एक टर्म शिल्लक राहील. 1 मायनस एक्स इंटू 1 मायनस एक्स आहे तर एक टर्म एक ब्रॅकेट आपण कॅन्सल केला किंवा 1 आली डिव्हिजन आणि एक ब्रॅकेट शिल्लक राहिला. तसंच ही टर्म डिवाइडेड बाय ही टर्म 1 आला. इथे राहिले 1 प्लस एक्स. सो फायनल आन्सर इज 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स. आणि आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप वॉचिंग अँड कीप स्टडिंग.